बसल्यावर तिसऱ्या दिवशी गौराया येतात, म्हणजे गणपती त्यांना आणायला जातो माहेर वाशिनी म्हणून राहण्यासाठी 2-3 दिवस. त्यावेळेस त्यांना गणपती आणल्यानंतर घरोघरी आपापल्यात बसवले जातात. ते एकाने गणेशोत्सव सुरू केला आणि गौराई गणपती आणि गौरायांना दिवाळीत जो फराळ करतात तो सगळं फराळ करतात. त्यांचे मुखवटे बसवतात, साड्या नेसवतात, हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवतात आणि तिसऱ्या दिवशी ते उठतात. दुसऱ्या दिवशी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवतात. अशा पद्धतीने 3 दिवस आणि तिसरा हा दिवस त्यांचा उठण्याचा असतो. विसर्जन नाही करत त्यांची. त्या मूर्ती पितळाच्या किंवा कशाच्या असतील तर त्या तशाच ठेवल्या जातात. दरवर्षी ते मुखवटे घालून त्यांना स्टँड वगैरे लावून साड्या वगैरे घालून त्यांचं बाळ एक असतं ते त्याला पण हे करतात. गणपती पण असतो. अशा पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो. काही गणपती 5 दिवस असतात, काही 1 दिवसाचा असतो, काही 10 दिवस असतात. काही गणपती चतुर्थीला बसल्यानंतर चतुर्दशीच्या दिवशी उठतात. अशा पद्धतीने हा गणेशोत्सव साजरा केला जातो. बऱ्याचशा घरांमध्ये हा उत्सव साजरा केला जातो. काही जण गणपती बसवतात, काही बसवत नाहीत, तर काही गौरई बसवतात. गणपती गौरई दोन्ही बसवतात. अशा पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओवर प्रथमच आलेला असाल तर आपले मित्रमैत्रिणी, नातेवाईक ग्रुपवर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन वाचून ऑलवर नक्की क्लिक करा, जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल. इंस्टावर, फेसबुकवर फॉलो देखील करा. धन्यवाद. राधे राधे. जय श्रीकृष्ण. जय गुरुदेव. श्री गुरुदेव. धन्यवाद. नमस्कार. उपयोगी माहिती चॅनलवर आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आहे हरतालिका. ते पूजन कशासाठी करतात आणि त्याचे व्रताचे नियम अटी आज आपण पाहणार आहोत. हरतालिका हे व्रत माता पार्वतीने केले होते शंकराची प्राप्ती करून घेण्यासाठी. तर त्यांच्या सखीने त्यांना हरितालिका याचा अर्थ मराठीत होतो की त्यांना लपून गुहेत त्यांच्या सखीने हे व्रत त्यांनी केले होते सखीसोबत. तर हे व्रत हरतालिकेची एक मूर्ती मिळते, त्याचं पिंड असते आणि 2 मूर्त्या देखील असतात. तर त्यांची पार्वतीची सखी आणि पार्वती असं हे पूजन करतात. तर ती हरतालिकेची मूर्ती पिंडीचं असेल तर त्या पिंडीचं पूजन आपण केलं तरी चालतं, नाहीतर मग वाळूची पिंड करून त्याचं पूजन करावं. ह्या पूजेमध्ये काय काय वापरतात तर पानं, फुलांचा वापर करावा. तर 16 प्रकारच्या पत्री असतात. तर त्या नाही मिळाल्या तरी आपण दुसऱ्या झाडांच्या पत्री वापरल्या तरी हरकत नाही. तसेच फळे देखील ह्या पूजेमध्ये वापरली जातात. हे पूजन कोणी करावे? विवाहित आणि अविवाहित दोन्ही मुली स्त्रिया करतात. विवाहित ह्या चांगल्या अपत्य प्राप्तीसाठी करतात, तर अविवाहित ह्या चांगल्या पतीची प्राप्ती व्हावी म्हणून हे व्रत करीत असतात. दरवर्षी हे व्रत करणं गरजेचं आहे. मासिक पाळी आली असता हे व्रत करावे, पण पूजन करू नये, उपवास करावा. अशा पद्धतीने व्रत करावे. या व्रतात खंड पडू देऊ नये असं शास्त्र आहे. हे व्रत दुसरं कोणावर तरी सोपवल्यानंतर मग हे व्रत सोडता येतं, अशी देखील याची पद्धत आहे. तुम्हाला माहिती कशी वाटली ते सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा. ऑलवर क्लिक देखील करा, जेणेकरून पुढील महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळतील. असेच आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हे व्रत राहू काळात मांडू नये आणि याचे पूजन करू नये. राहू काळ वगळता इतर सर्व दिवशी हरतालिका म्हणजे गणपतीच्या आदल्या दिवशी भाद्रपद तृतीयेला हे हरतालिका व्रत करतात आणि हा उपवास दिवसभर करून दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपवास सोडतात. तर ह्या व्रतामध्ये काय काय खाऊ शकतात तर फळं, पाणी, निर्जल देखील करतात. काही न खाता हा व्रत करतात. तसंच
ड्रायफ्रूट खाऊ शकता तुम्ही या व्रतामध्ये. तरी तुम्हाला माहिती आवडली असेल तर ही माहिती जास्तीत जास्त आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक ग्रुपवर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आवडला असेल तर लाईक देखील करा. हे सगळं फ्री आहे. राधे राधे. जय श्रीकृष्ण. जय गुरुदेव. श्री गुरुदेव. धन्यवाद. आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल. धन्यवाद. सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. तरी गौरी गणपतीचा सण आलेला आहे. आज गणपती बसलेले आहेत. काल हरतालिका आणि त्या हरतालिकेचं विसर्जन करून आज गणपती बसवतात. विसर्जन कुठं करतात पूजेचं, तर वाहत्या पाण्यात. स्वच्छ असावं ते पाणी, गटराचं नसावं असं शास्त्र आहे. आणि विसर्जनापूर्वी त्या पूजेस हळदी कुंकू, जर स्त्रीलिंगी असेल तर, आणि पुल्लिंगी असेल दैवते तर गुलाल आणि साखर वाहून पूजेचे विसर्जन पाणी फिरवून करावे. नैवेद्य म्हणून साखर दाखवली तरी हरकत नाही. आणि आज गणपतीचा बसण्याचा उत्सव आहे. गणपती हे भाद्रपद महिन्यात येतात आणि पाऊस असतो गणपतीत. गरम पण होते. हे आहे छोटंसं दुकान. फारच बरं वाटत नाहीये. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत अशाच काही नवीन माहितीसह. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्याला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे. या व्हिडिओवर सुविचार, उपयोगी माहिती, हस्तज्योतिष, आरोग्यविषयी माहिती, खाद्यपदार्थ ची माहिती, म्हणजे खाद्यपदार्थ म्हणजे आहारशास्त्र, अशा पद्धतीने व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर तुम्ही उपयोगी माहिती यू कॅपिटल या चॅनलवर जाऊन नक्की चॅनलला भेट द्या. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला चॅनल कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा.